नमस्कार, भाग्यश्री किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने शेंगुळे। चला तर मग वळूया रेसिपीकडे। शेंगुळे बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य: 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, छोटी वाटी बेसन पीठ, हळद, मीठ, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरे, कोथिंबीर हे मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला बारीक करून घेणार आहे। पाणी, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, हळद, मीठ। इथे मी बारीक केलेला मसाला तो मी 1 स्पून फोडणीसाठी बाजूला काढून ठेवणार आहे। हे सगळं यात घालून घेणार आहे। यात मी थोडं थोडं पाणी घालून कणिक आपण जशी मळतो तशी मी त्याला मळून घेणार आहे। इथे आपलं पीठ हे मस्त मळून झालेलं आहे। इथे मी छोटी कणिक घेऊन त्याचे असे गोल गोल आकाराचे शेंगुळे बनवून घेणार आहे। मी इथं सर्व कणकेचे असे शेंगुळे बनवून घेणार आहे। तुम्ही असेही बनवू शकता। मी इथे सर्व शेंगुळे बनवून घेतलेले आहे। हा जो कणकेचा गोळा आहे मी तो बाजूला ठेवलेला आहे। त्यात पाणी घालते आणि ते बाजूला ठेवून देते। इकडे मी लगेच कढई तापायला ठेवलेली आहे। त्यात मी तेल घालणार आहे। प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मोहरी, जिरे, मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला तो मी त्यात घालणार आहे। त्याला 1 मिनिट परतून घेणार आहे। हळद, पाणी तुम्ही कमीही टाकू शकताय। इथे मी पाणी जास्त घातलेलं आहे। माझ्या मुलीला त्याचा रस्सा खूप आवडतो। चवीनुसार मीठ हे कमीच घालणार आहे। कणकेतही आपण मीठ घातलेलं आहे। कोथिंबीर, त्याला मस्त अशी उकळी काढून घेऊ। तुम्ही बघू शकता त्याला किती छान उकळी आलेली आहे। मी इथे जे शेंगुळे बनवून घेतलेले आहे ते मी त्यात घालणार आहे। आपल्याला सर्व शेंगुळे त्यात घालून घ्यायचे आहे। इथे मी त्यात सर्व शेंगुळे घालून घेतलेले आहे व 5 मिनिटे झाकण ठेवणार आहे। इथे 5 मिनिटे झालेले आहे। मी झाकण काढून घेते, त्याला मिक्स करून घेते। मी इथे जी कणिक बाजूला ठेवली होती ती मस्त भिजलेली आहे। त्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे कणकेचं पाणी आहे मी त्यात ते घालणार आहे। मिक्स करून घेणार आहे। आपले शेंगुळे इथं बनलेले आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर बनलेले आहे। इथे आपले शेंगुळे बनलेले आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।